भगवंताचं प्रेम जुळलं. आज समाजामध्ये जे चालू आहे प्रेम प्रेम प्रेम, हे प्रेम नाहीये, हे वासना, हे आकर्षण आहे. लक्षात घ्या. प्रेमाला बदनाम करायचं काम चालवलंय सगळ्या कॉलेज कुमार आणि कुमारींनी. परंतु आपण ज्याला प्रेम समजतो ते खरं प्रेम नाहीये. प्रेमाचं स्वरूप आहे जे व्यक्तच करता येत नाही. आम्हाला संडासाच्या भिंती पुरत नाही, डांबरी रस्ते पुरत नाही, कुठंही प्रेम व्यक्त केलं जातं. नारद महर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये प्रेमाची व्याख्या सांगत असताना म्हणतात, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. जे अनिर्वचनीय ते प्रेम आहे, वचनाद्वारे व्यक्त होत नाही. मी तुम्हाला सांगितलं बाबा माझं तुमच्यावर प्रेम आहे, तर अजिबात नाही गेलं. सांगायला काय, लोक इतके डुप्लिकेट झालेले हल्ली, इतकं खोटं बोलतात. जो फार गोड बोलतो ना, समजावं आपण पुढे गेल्यावर आपल्याला आपली निंदा करणार आहे. ही खरी गोष्ट आहे. हे सगळे रावणासारखे लोक आहेत. रावण साधूचा वेश धारण करून येतो, पण मनात वेगळंच असतं. जो माणूस कधीच चांगला बोलला नाही, अचानक गोड बोलायला लागला की कुठेतरी खड्डा पडणार हे समजून फार प्रेमाने बोलायला लागला. खोटं आहे. कसलं आलं प्रेम वगैरे. आपण म्हणतो प्रेम आहे, आणि प्रेम सांगून कळतं का? तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे सांगितल्यावर मी मान्य करेल का? केदार महाराजांचं माझ्यावर प्रेम जमेल का? असं नाही जमणार. जर मी बोललो तुम्हाला माझं तुमच्यावर प्रेम, बोलून जमतं का? नाही. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, नाही. लक्षात ठेवा, प्रेम हा विषय अंतःकरणाचा. प्रेम हा विषय अंतःकरणाचा. प्रेम हे वरून दाखवायचं नसतं, तोंडाने सांगायचं नसतं, आणि बोलायचं पण नसतं. तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं, प्रेम नये सांगता बोलता दाविता, प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चिंता चित्त जाणे, अनुभवण्याचा विषय, सांगण्याचा विषय नसतो. बोलता गाईला वासराविषयी प्रेम असतं. तिला सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. परंतु वासराला संध्याकाळच्या वेळी गायीची ओढ निर्माण होते, गायीला वासराची निर्माण ओढ होते ना, हे प्रेम असतं. आणि प्रेमाची लक्षणं आहेत. कशालाही प्रेम म्हणायचं नाही. मी तुम्हाला म्हणतो, एखादा माणूस गोदावरी नदीत पाडली, गंगेत पाडली, बुडायला लागला, आणि तो मोठमोठ्याने म्हणाला, मी बुडालो, मी बुडालो, मी बुडालो, मला वाचवा. आता जो गंगेत पडलेला माणूस आहे, जो म्हणतोय मी बुडालो, तो अजून बुडालाय का? ज्याला बोलता येतंय मी बुडालो, तो बुडाला का? नाही बुडाला. आणि जो नखशिकांत बुडालाय त्याला मी बुडालो असं म्हणता येतं का? विणेकरी येतं म्हणतात? नाही. जो बुडाला त्याला मी बुडालो म्हणता येत नाही, आणि जो बुडाला म्हणतोय तो अजून बुडाला. बरोबर ना? तसंच आहे परमार्थामध्ये. आम्ही हे करतो ना, आम्ही ते करतो ना, आमची ही साधना चालू आहे, ते चालू आहे, आमच्या एवढ्या वाऱ्या झाल्या, समजावं हे सगळं शून्य आहे. मी जाहालो ऐसे म्हणे तो काहीची म्हणजे. आम्ही हे केलं ते केलं, शेवटच्या श्वासापर्यंत काही सांगता येत नाही, कधी काय होईल नाही. कसं बोलता तुम्ही असं? म्हणून एक लक्षात ठेवावं, भगवंताच्या विषयी असणारं प्रेम बोलायचं नाही, ते अनुभवायचं. गुणरहितम ही लक्षण आहेत त्याची. कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभव रूपम, इति प्रेम स्वरूपम, या 6 लक्षणांनी युक्त असतं ते प्रेम असतं. गुणरहितम, गुणाचा विचार नाही. भगवंत भक्तांचे अवगुण पाहत नाहीत, गुण पाहत नाहीत. आणि भक्त सुद्धा भगवंताच्या विषयी अशी कशी आठ गुणावर केलं जातं ते सामान्य प्रेम असतं. परंतु परमार्थातलं प्रेम जे असतं ते गुणाच्या पलीकडे जाऊन मनावर केलं जातं. म्हणून गुणरहितम, कामनारहितम. प्रेमामध्ये काही कामना नसते, इच्छा नसते, अटी शर्ती नसतात, रूल्स अँड रेग्युलेशन. बरोबर ना? लग्न जमवताना असतात, मला भाकरी येत नाहीत, तुम्हाला करून घ्याव्या लागतील, जमत असलं तर पहा. बरोबर ना? तिथं जिथं प्रेम असतं तिथं कायदा नसतो, आणि जिथं कायदा आला तिथं प्रेम संपलं. विठ्ठल विठ्ठल.
फायदा आणि कामना नसते प्रेमाने. लक्षात कान्होबाराय देवाला म्हणतात, आमच्या मोठ्या भावानं तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, पण मी तुमच्याकडे काहीतरी मागणार. भगवंताला आनंद झाला. भगवंत म्हणाले, मागा ना कान्होबाराय. काय मागणार? त्यावेळी कान्होबारायांनी भगवंताला सांगितलं, तुकोबारायांनी मागितलं नाही, पण मी मागतो ना त्यांचा लहान भाऊ, मला पुन्हा जन्माला घाला. बघा हे प्रेम कसं असतं कामणारे, मला जन्माला घाला. मग देवाला वाटलं आता अंबानीच्या घरात जन्माला घाला असं म्हणतील, किंवा एखाद्या पवित्र कुळात जन्माला घाला असं म्हणतील, किंवा एखाद्या चांगल्या देशात जन्माला घाला असं म्हणतील. परंतु कुठलीच अट ठेवली नाही. फक्त म्हणाले, मना येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई, हे मी साकडे घालित नाही, हृदयाहुनी तुवा नवजावे, हृदयाहुनी तुवा नवजावे. याला प्रेम म्हणतात. देवा, किड्या मुंग्याचा जन्म दिला तरी चालेल, परंतु आमच्या हृदयातून तू जाऊ नको. हे प्रेम आहे, कामना, कुठलीच अपेक्षा नाहीये. हनुमंतरायला प्रभू रामचंद्र म्हणतायत, ऐका हनुमंतराय, तुमच्याच प्रयत्नानं मला अयोध्या मिळाली, तुमच्या प्रयत्नानं सुग्रीवाला किष्किंधेचं पद मिळालं, आणि तुमच्या प्रयत्नानं विभीषणाला लंकेचं पद मिळालं. हनुमंतराय, तुम्हाला कुठलंच पद मिळालं नाही याचं मला वाईट वाटतंय. त्यावेळी हनुमंतरायांनी देवाच्या तोंडावर हात ठेवला आणि सांगितलं, देवा असं बोलू नका. अहो, तुम्हा तिघांपेक्षा खरा भाग्यवान जर कोण असेल तर मी आहे. प्रभुराम विचारतात, हनुमंता कसं काय? त्यावेळी हनुमंतराय प्रभुरामाला सांगतात, ऐका देवा, मला एक सांगा, माझ्या प्रयत्नानं विभीषणाला किती पद मिळाली? म्हणे एक. माझ्या प्रयत्नानं तुम्हाला किती पद मिळाली? म्हणे एक. माझ्या प्रयत्नानं सुग्रीवाला किती? म्हणे एक. तुम्हा तिघांना एक एकच पद मिळालं, पण तुमचे 2-2 पद सेवा करण्याकरता मिळाली. यापेक्षा मला याला म्हणतात कामना रहित प्रतिक्षण वर्धमान. प्रेम प्रत्येक क्षणाला वाढत जातं. वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता, तैसी निच नवी भजता श्रद्धा दिसे. हनुमंतराय म्हणतात, वर्षा काळी सरिता म्हणजे गोदावरीला पूर येतो, ती वाहत जाते, समुद्राला मिळते, मिळतच राहते, तिचे ओघ मिळतच राहतात. प्रेम असं असतं, त्याच्यामध्ये कधीच घट नसते, नेहमी वाढत जातं ते खरं प्रेम. आमचं प्रेम घटत 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 घाटात येतं, त्याचा स्फोट होतो. त्याला काय म्हणतात? झोपले का? काय म्हणतात त्याला? घटस्फोट. घटस्फोट, बरोबर ना? फारकत. महाराज, जे प्रेम तुटत ते कसलं प्रेम आलं? प्रेम अविच्छिन्न असतं, लक्षात ठेवा. प्रत्येक क्षणाला वाढतं आणि कधीच त्याच्यामध्ये ताटातूट होत नाही. देह पडला तरी गुरुवर्यांविषयीचं प्रेम तसंच शिल्लक राहतं. ज्ञानोबारायांच्या 8व्या दिवसापासून पदावरच्या वेळेला ज्ञानोबाराय म्हणतात, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत माझ्या गुरूंची मी सेवा करेन, पण देह पडल्यानंतर काय माझ्या गुरूंवरचं माझं प्रेम कमी होईल? नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या शरीरातील पंचमहाभूतांनी मी माझ्या गुरूंची सेवा केली. कशी? काय ओव्यात ज्ञानोबारायांच्या? ज्ञानोबाराय म्हणतात, की शरीरीची माती मेळवीन तये क्षिती, जेथ श्री चरण उभे ठाती आराध्याचे. माझे सद्गुरू ज्या मातीत उभे राहतील त्या मातीमध्ये माझ्या शरीरातलं पृथ्वी नावाचं तत्व नेऊन मिसळवीन. म्हणून त्र्यंबकेश्वरची माती सामान्य माती नाहीये, माऊली ज्ञानोबारायांच्या शरीराचं पृथ्वी तत्व आहे, ते लक्षात ठेवा. माझा स्वामी कवतिके स्पर्शिजती जी उदके, तेथ नयोनीन निके आपियाप. माझा स्वामी ज्या जलाला स्पर्श करेन त्या जलामध्ये माझ्या शरीराचं आप नावाचं तत्व नेऊन मी मिसळवीन देह पडल्यानंतर. याला म्हणतात अविच्छिन्न. माझ्या स्वामीला ज्या चौरी हणविंदना तेथ लयोपरीन प्राणा, ज्या चौरीनं वारा घातला जाईल त्या चौरीतला वारा म्हणजे माझ्या शरीरातलं प्राण नावाचं तत्व. माझ्या स्वामीला ज्या दिव्यानं वाळलं जाईल त्या दिव्यातली वात म्हणजे माझ्या शरीरातलं तेज नावाचं तत्व असेल. माझे सद्गुरू ज्या देवळात राहतील त्या देवळातली पोकळी म्हणजे माझ्या शरीरातला आकाश नावाचं.
काय गुरुभक्ती आहे. आणि प्रदर्शन नाहीये पुन्हा, विठ्ठल विठ्ठल म्हणतात आविच्छिन्नम, देह पडला तरी. ललिता गेली भगवान श्रीकृष्णाकडे राधेच्या संबंधानं सांगाय की राधा कृष्ण बोलतच नव्हते, दोघांचं वाद भांडण. आणि राधेला विरह सहन झाला नाही. विरहामध्ये 10 प्रकारच्या अवस्था होत असतात, लक्षात ठेवा. तणाव येतो, मलिनांगता, काय श्लोक मला आठवणार नाही आता, ताणवम मलिनांगता असं काहीतरी आहे. पण चिंतात्र जागरोद्वेगो ताणवम मलिनांगता, चिंता वाढते, जागरण करतो मनुष्य, झोप येत नाही. प्रेमात विरह झाल्यानंतर झोप लागत नाही, काय चिंता निर्माण होते. चिंतात्र जागरो, उद्वेग निर्माण होतो, तणाव निर्माण होतो, शरीर मलिन होतं, शरीराकडे लक्ष राहत नाही, शरीराकडे क्षणभरही मनुष्य पाहत नाही. या प्रेमातल्या मृत्यू सदृश्य 10 अवस्था तयार होतात. तशी अवस्था राधेची झाली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटत नाही. काय करावं काय करावं काय करावं. एक दिवस ललिता नावाची मैत्रीण भेटायला आली आणि राधेला म्हणाली, राधे का ग तुझी अशी अवस्था झाली, तुझं शरीर क्रूश झालंय, तू जेवण करत नाहीये. दादा प्रत्येक ठेव बंद करा, खाली बस, खाली बस, नका बस, विठ्ठल विठ्ठल. राधा भोजन सोडलंय, राधेनं झोप सोडली आहे, शरीर क्रूज झालं, काळा ठिपूर चेहरा पडला. ललिता म्हणाली कशामुळे, सांगितलं कृष्णाच्या विरहामुळे. तुझ वीन कृष्णा रे एकली न गमीची राखी, एक क्षणही माझ्या कृष्णाशिवाय मी राहू शकत नाही. दुरदेशी मद आठवे मानसिके, वडिले दुरदेशी हो नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवाचे, नको नको हा जीवना कैशी रजनी झाली वो माये, अवस्थाला बोली गेला अजून प्रेम अवस्था लावून गेला, अजून काय येत नाही माझी अवस्था. आता अशा वेळी मैत्रिणी ज्या असतात ना, त्या सपोर्ट करत नाही, उलट दुःखावरच्या खपल्या काढायची सवय असते. ती ललिता म्हणाली, आम्ही सांगत होतो तू उच्च कुळातली, कशाला त्या गवळ्याच्या पोराच्या नादी लागली. त्यावेळी तू आम्हाला सांगायची, याती कुळ माझे गेले गावात. आम्ही तुला सांगायचो, पुन्हा पुन्हा सांगितलं, पण तू ऐकलं नाही. त्यावेळी तू म्हणायची, किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रचली. आम्ही सांगितलं तो मधुकिरीच्या भाकरी जोडणार आहे, कशाला नाही लागते तुझ्या घरी अष्टभोग आहे. त्यावेळेस तू सांगायला लागली, अष्टभोग भोगणे माते नाही का भक्ती प्रेम गोड लिहिली. आणि तू ज्ञानाच्या गप्पा सांगायला लागली, तुम्ही काही केलं तर आम्ही वेगळे होणार नाही. बाप रखुमा देवरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळं. आता बस भोगत, आम्ही सांगितलं त्याला तेव्हा ऐकलं नाही, आणि आता बस त्याचे परिणाम भोगत. तिनं सांगितलं काही असो, पण खरोखर काही केल्या वेगळा, काही करा, आम्ही वेगळं होणार नाही. मी काय करू शकते तुझी मदत, काय नाही, कृष्णाला माझी अवस्था सांग. ललिता भगवान श्रीकृष्णाकडे जाते. भगवान श्रीकृष्ण नाराज करतात, नाही जमणार. मी डोक्यातून विषय काढून टाकलाय राधेचा, चल जा. ज्यावेळी ललिता निघाली, परत येताना तिच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले, कारण राधेची अवस्था तिनं पाहिली होती. आणि मग मात्र ललिता तिकडनं येते, तिकडं राधेची द्विधा मनस्थिती झाली. जर चांगला निरोप आला तर किती आनंद होईल, म्हणून घडीत स्मित हास्य करायची. आणि जर कृष्ण नाही म्हटला तर पुन्हा नाराज व्हायची. क्षणे वृष्ट्वा क्षणे तुष्ट्वा, वृष्ट्वा तुष्ट्वा क्षणे क्षणे
अशी अवस्था राधेची निर्माण झाली. आणि तेवढ्यात समोरून जसं पुत्राची वार्ता शुभजेवी ऐके माता, तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरी कीर्तन. मिलिटरीत असणाऱ्या पोराचं पत्र आल्यानंतर पोस्टमन वाचायला घेतो आणि पोस्टमन वाचायला सुरुवात करण्याच्या अगोदर त्या आईचं अंतःकरण जसं होतं ना, काय वाचील हा, तसं राधेचं अंतःकरण झालं होतं, काय निरोप येईल. आणि तेवढ्यात तिनं सांगितलं की भगवान श्रीकृष्णाचा विषय तू सोडून दे. आणि मग मात्र आता राधा व्याकुळ झाली, मृत्यू सदृश परिस्थिती निर्माण झाली. सांगितलं ऐक, भगवान मला भेटायला येत नाही, हरकत नाही, तत्सुखम सुखित्वम, माझ्या न भेटण्यानं तो सुखी होत असेल तर माझंही त्यातच सुख आहे. याला खरं प्रेम म्हणतात, याला खरं प्रेम म्हणतात. म्हणजे आपण लादू नये, प्रेमामध्ये लादलं जात नाही, मला पाहिजे तसंच वाग, नाही, तू जसं वागतो, तुला जे आवडतं, तू ज्याच्यात सुखी आहे ते माझं सुख आहे. तत्सुखम सुखित्वम ही प्रेमाची व्याख्या. नारद भक्तिसूत्र वाचा म्हणजे लक्षात येईल आपल्याला. तू ज्यात सुखी आहे त्यात मी सुखी आहे, हरकत नाही, पण तुझ्या विरहामध्ये मी आता जगू शकत नाही. ऐक ललिता, मी आता मरणार, मी मेल्यानंतर माझं प्रेत तमाल नावाचा वृक्ष आहे ना, त्या वृक्षाच्या फुलाला लपेटून बांध. ललितेने विचारलं असं का करायचं? त्याचं कारण आहे म्हणे, माझा कृष्ण काळा आहे, बरोबर, आणि तमाल नावाचा वृक्ष पण काळा आहे. त्या काळ्या रंगाचा बेरंग माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी झाला, पण मेल्यानंतर कमीत कमी माझ्या प्रेताला तरी त्या काळ्या रंगाचा संग व्हावा, म्हणून माझं प्रेत तमाल नावाच्या वृक्षाला लपेटून बांध. त्याला अविच्छिन्न म्हणतात. विठ्ठल. असं प्रेम बाजारात मिळेल, बायको करेल असं प्रेम एखादी प्रेयसी करू शकते, मित्र मैत्रिणी करू शकतात, कदापि नाही. लक्षात ठेवा, हे प्रेम कुठेही भेटत नाही. हे प्रेम फक्त भगवंताकडे भेटतं. म्हणून मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, यासाठी प्रार्थना आहे ना, आम्हाला प्रेम रूपी प्रसाद द्या. ददामि बुद्धियोगम तम येन माम उपयांति ते. कुणालाही नाही भेटत तेषाम नित्याभियुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम, प्रेमपूर्वक जो त्याचं भजन करतो त्यालाच तो प्रेम देतो, त्याला तो प्रेम देत असतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज म्हणतात, प्रेम देवाचे हे देव, प्रेम देवाचे प्रेम देव देतात. आणि आपण भाग्यवान आहे, वैकुंठवासी महारू आबांच्या कृपेनं, त्यांच्या संगतीमुळे या दही हंडीतलं दही म्हणजे भगवंतानं आपल्याला दिलेलं प्रेम आहे. लक्षात ठेवा. आणि हे प्रेम आणि दुर्लभ असणारं नाम, या दोनही गोष्टी आपल्याला विशेष हा लाभ संत संगे. हा विशेष लाभ कुणामुळे प्राप्त होत असेल तर संत संघामुळे प्राप्त होतो. पण हे मिळण्याकरता, हा प्रसाद मिळण्याकरता सर्वां भूत मात्रांमध्ये ईश्वर अनुभूती येण्याकरता नेमकं आम्ही काय करावं की हा प्रसाद आम्हाला मिळेल म्हणून, त्याच्याकरता आपण या प्रसादाकरता काय साधना करावी किंवा तुकोबारांनी काय साधना केली, अभंगाची